नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉच आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हुडको कॉलनी लोणावळा या ठिकाणी आपण आलेले आहोत. हर्षला अजय साबळे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. सगळं कुटुंब वाट बघतंय. जाऊन स्वागताचा स्वीकार करूया आणि मोकळेपणांना गप्पांनाही सुरुवात करूया. चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय काय मिठाई घ्या. द्यायची तर नाहीये, विचारता नाही. बरं ही घ्या लक्ष्मी. बघितलं नाहीच दिली आहे. घ्या उखाणा. ज्ञानेश्वरांनी सांगितले गीतेचे सार. अजयरावांचं नाव घेते. करून तुम्हाला सर्वांना नमस्कार. बरं बरं बरं. नमस्कार 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 सगळे. त्या ओळख करू. हे मिस्टर आहे. नमस्कार. माझा मुलगा आहे. हो. हे सासरे आहेत माझे. नमस्कार. ही आजी आहे. नमस्कार. ही पण आजी आहे. नमस्कार. ही आई आहे. नमस्कार. ही मावशी आहे. ते माझी जाऊबाई आहे. ते माझी नणंदबाई आहे. अजून एक आहे. हा, अजून आणि एक. तिथे एक नणंदबाई आहे. तिकडे भाऊजी आहेत. नमस्कार. हा. इथे मावशी आहे. नमस्कार. आणि ह्या माझ्या 2 मैत्रिणी आहेत. हा. आणि ह्या आमच्या नगराध्यक्ष. हो का. नमस्कार. चला सगळ्यांना नमस्कार. हा आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. शाळा कुठली? कन्याशाळा. तुमचं बालपण? इथेच लोणावळ्यामध्ये भांगरवाडीत. भांगरवाडी. आवडतं लोणावळा तुम्हाला? हो खूप का हो? पहिल्यापासूनच लोणावळ्यात म्हणजे पाहतोच आहे. जेव्हापासून जन्मापासून सगळं म्हणजे बाहेरनं लोक इथे येतात निसर्ग आपला सगळं पाहायला आणि आपण इथेच वाढलोय त्यामुळे आवडतं पहिल्यापासून. तुम्ही पाहताच आहात? हो पाहतो. कोणाला? हिला पाहत आलो तेव्हापासून. ह्यांना कुठे विचारला? तुम्हाला कधीपासून बघतायत? कॉलेजमध्ये असलं. कुठलं कॉलेज? VPS कॉलेज. मग तुम्ही एकाच इयरला होते? नाही, मग मी कॉलेजमध्ये होते आणि हे दुकानावरती असायचे यांच्या. कुठलं दुकान? ऍक्च्युली आमच्या वडिलांचं 40 वर्षापासून एक हे कष्टाची भाकर केंद्र हमाल पंचायतच्या माध्यमातून चालवतात. अरे वा, कष्टाची भाकर. कष्टाची भाकर केंद्र. वा, काय संकल्पना आहे, मला आवडली. म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावरती डॉक्टर बाबा आडवांनी पुण्यात जे चालू केले त्यामध्ये आम्ही लोणावळ्यामध्ये ते करतो. सुरू केलं. हो. मग तिथे तुम्ही असायचे त्या हो. दुकानावर? हो आजही असतो तिथेच. अरे वा. तेव्हा म्हणजे आई असायची माझी. पण खरंच भाकर मिळते तिथे? हो. म्हणजे ज्वारी बाजरीची भाकरी? ज्वारी बाजरीची भाकरी. आणि काय मिळतं? पिठलं असतं. अरे वा, किती छान. मग ही यांची कष्टाची भाकर सुरू होती, बरोबर आहे. आणि तुम्ही मार्केटमध्ये जायचे भाजी घ्यायला. तुम्ही भाजी घ्यायला हा, जायची? आई बरोबर. मग काय झालं? भाजी घ्यायची आणि जायचं ना घरी? मी घरीच जायचे. मग? ह्यांनी पाहिलं ना मला तिकडे. कोणी बघितलं? मी पाहिलं हिने पाहिलं असेल ना. ते सांगत नाहीत त्या. मी पाहिल्यानंतर गेलो 1-2दा विचारलं डायरेक्ट? हा म्हणजे 2-3 वेळा थोडस. मला सांगा, हे पाहतायत हे तुम्हाला कसं कळलं? ते मागं मागे यायचे ना कॉलेजमध्ये. हे मागे येत आहेत हे तुम्हाला कसं कळायचं? शिट्टी वाजवायचे ते. कशी कशी? नाही शिट्टी नाही जमायची मला. मग ते असं करायचं थोडस. पण किती वर्ष झाली लग्नाला? आता 9.5 वर्ष. 9.5 वर्षात शिट्टी बंद झाली नाही. आता हवा ओढली तरी आवाज येत नाही बघा बाहेर. काय केलं तो वहिनी असं त्यांचं? का त्यांची शिट्टी बंद केली तुम्ही? त्यांनाच माहिती. त्यांनाच माहिती. बरं मला सांगा, तुम्ही ज्या वेळेला त्यांना बघितलं तुमच्या लक्षात आलं यांच्या मनात काहीतरी आहे? लगेच आलं लक्षात? नाही, थोड्या दिवसांनी आलं. कसं काय? मी म्हणजे जायचे ना आम्ही भाजी आणायला, तर 2-3 वेळा पाहिल्यानंतर मग ते एकदा आले स्टेशनवरती भेटायला. कॉलेजवरनं मी येत होते स्टेशनवरती, तेव्हा मग तिथं त्यांनी मला विचारलं. नाही पण मला सांगा, अख्ख्या लोणावळ्यात त्यांच्या दुकानाच्या समोरच भाजी मिळायची? तिथं मोठं मार्केट आहे भाजीचं, मंडई आहे. मंडई आहे म्हणून तुम्ही मंडईत जायचं? हा. हो ना. आणि जाताना साधारणतः त्यांचं लक्ष जाईल असे जायचं? दुकानात असं समोरच आहे मार्केटच्या एंट्रन्सला. ते तुमचं काय बाहेरच लक्ष असायचं? काउंटर बाहेरच होता ना असा. तर मार्केटमध्ये येणारं जाणारची एंट्री माझ्या इथनच आहे. नाही पण येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी किती वेळा अशा शिट्टीचा प्रयोग केला?
नाही केला, नाही, एकदाच केला एकदाच केला. आणि इफेक्टिव्ह झाली हो शेती. पुढे विचारलं तुम्ही? हो विचारलं, हं. त्यानंतर हो म्हटले. लगेच? लगेच नाही, 8-10 दिवसांनी. का? विचार करायला वेळ पाहिजे होता ना म्हणून. तुम्हाला. आणि मग पुढे? नंतर मी कॉलेजला तिकडं आत्याकडे गेलते माझ्या, पुढे? पौडला. 1 वर्ष मी तिकडेच होते. मग तिकडे यायचे हे भेटायला मला कधी कधी. पौडला? हा. मग तिकडं नंतर मग परत आले मी फर्स्ट इयरला. आणि मग तिकडे गेल्यावर? काय नाही, त्या कॉलेजच्या टाइममध्ये भेटायचो पौड बस स्टॉपला आणि मग तिकडनं परत यायचो. कधीतरी जायचो, महिन्यातून 1-2 वेळा वगैरे असं जायचो. मग तुम्ही परत पुढच्या वर्षी इथे आला? हो परत आले. मग परत मी इथं फर्स्ट इयरला होते. मग तेव्हा आम्ही रोज भेटायचो. मग रोज सकाळी सोबतच जायचो कॉलेज. कुठे? कॉलेजला? वलवण कॉलेजमध्ये. पण घरी वगैरे कोणी बघितलं नाही हे सगळं इतक्या दिवसात? नाही, लवकर तरी साधारण लगेच नाही 2-3 वर्ष कळालं. नाही कळालं. कोणाला कळलं मग? म्हणजे सासऱ्यांना कोणीतरी सांगितलं होतं, हा. त्यांना कळालं होतं. आणि मग ते एकदा आले होते घरी माझ्या. तुमच्या? हा डायरेक्ट? हा असे चालते विचारायला की आई वडील कुठे आहेत. लग्नाला संमती मिळाली? नाही, संमती अशी नाही मिळाली. ॲक्च्युली आम्ही विचारलं पण नाही घरामध्ये तसं, म्हणजे माझी काही चर्चा नाही झाली घरामध्ये. मग एकदमच आम्ही निर्णय घेतला जायचा. मग आम्ही दोघेही निघून गेलो. थांबा, तुमच्याही घरी परमिशन नाही? नव्हती. घरी सांगितलं होतं? हो माहिती होतं घरात. पण घरातनं काय रिॲक्शन होती? नाही, मला जाऊन नाही द्यायचे बाहेर वगैरे कुठे, घरातच. कसं कळलं घरी? भावानी कुठेतरी पाहिलं होतं, भावाच्या मित्राने कुठेतरी पाहिलं. मग दोघांनी एकमेकांना त्या दरम्यानच्या काळात ह्यांना भेटणं बंद झालं होतं. मग कसं कॉन्टॅक्ट कसं व्हायचं? फोनवरती. फोनवर? आणि मग लग्नाचाच निर्णय घेतला तुम्ही? हो. काय हो? लगेच घेतला लग्नाचा निर्णय. कसं काय? मग झालं असं मला tension यायला आता लागलं आता. काय केलं मग? म्हणजे हिच्या घरामध्ये हिला खूप असं रिस्ट्रिक्शन? हां, दाबून धरलं होतं. मग त्यानंतर भेटता येत नव्हतं वगैरे, तर हिने सांगितलं मला असं असं आहे. एक दिवशीच्या मैत्रिणीसोबत मला ती भेटायला आली आणि मग आम्ही तेव्हाच ठरवलं. मग मी आलो, घरी आलो आणि मग बाईकवरती गेलो निघून आम्ही. कुठे? मग आम्ही इकडून ॲक्च्युली देहू गेलो, तिकडे बाईक लावली. मग शिवाजीनगरवरनं आम्ही शिर्डीची बस पकडली. शिर्डी दोघेच. तुमच्या घरी माहिती नाही? नाही, मग माहिती तुमच्या नव्हतं. घरी माहिती नाही? तुम्हाला टेन्शन नाही आलं असं करताना? नाही, आलं होतं थोडं टेन्शन. पण आता काय करणार, जायचं होतं ना शिर्डीला. लग्न करायचं होतं पण ना. मग लग्न केलं कुठे? आळंदीला. तेव्हाच केलं? नाही, लगेच नाही केलं. 8 दिवसांनी केलं. तुम्ही मोटरसायकल कुठे ठेवली? देहू रोडला, कुठे? पार्किंगमध्ये, स्टेशनला. चित्रपटाची कथाच आहे ही. आणि मग लग्न कुठे केलं? परत मग आम्ही तिकडून आलो शिर्डीवरनं. पण तुम्हाला शोधाशोध नाही झाली इथे? हा, इकडे शोधाशोध होती, कंप्लेंट पण झाली. आणि तसं तर आम्हाला फोनवरती कळत होतं, ह्यांचे मित्र वगैरे आम्हाला सांगत होते की असं असं झालं इकडं. मग तुम्ही कळवलं नाही कुठे आहात काय आहे? नाही, कळवलं असतं तर आम्हाला पकडलं असतं ना. आणि मग लग्न मग आम्ही परत आल्यावरती मग किती दिवसांनी आला? 3-4 दिवसांनी आलो तिकडून. मग ह्यांचे मित्र आले, मग आम्ही लग्न केलं आनंदी. तेव्हा कोण कोण होतं? तेव्हा सगळा मित्रपरिवार होता बरोबर. घरातले कोणी नाही? कोणी नव्हतं. तुमच्याही नाही, तुमच्याही नाही. तुमच्या दोघांच्याही घरातले शोधत होते? शोधत होते. पण घरच्यांना कुठेतरी आहात एवढं तर माहिती असेल? मी एकदा माझ्या ताईला फोन केला होता, साधारणपणे मी जेव्हा आळंदीत आलो शिर्डीवरनं परत तेव्हा. मग त्यानंतर म्हणजे तिने मला बोलली होती की घरी ये, तुझी वाट पाहते सगळे. तर म्हटलं हो येतो घरी. पण तेव्हा पण लग्न ज्या दिवशी केलं त्या दिवशी आळंदीतच राहिला? हो, त्या दिवशी आळंदीला आम्ही ॲक्च्युली माझ्या मित्राकडे आलो. मग मित्राकडनं माझ्या मामाची मुलगी राहते कामशेडमध्ये, त्यांच्याकडे येऊन मी राहिलो होतो एक दिवस. मग आम्ही घरी आलो. डायरेक्ट आले? नाही, दुसऱ्या नाही, दिवशी आलो. माझ्या दादाला फोन केला मी हा. आणि मग तो आम्हाला घ्यायला आला. वातावरण तणाव असेल? तणाव होतं, खूप तणाव तुमच्याही होता. घरी? तिकडे गेलेच नाही ना. पण मग त्यांना कळलं लग्न झालंय ते? हो, कळलं असेल. कळालं असेल. हा. आता किती वर्ष झाली? 9:30. आता बोलतात तुमच्या घरचे? हो, बोलतो. या घरामध्ये आता पहिल्या खेळाला सुरुवात करूया. या घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. त्या चिठ्ठ्या एक एक शोधत शोधत तुम्हाला त्या चांदीच्या अन्नपूर्णा जी ठेवलेली आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे. वेळ 1 मिनिटाची. पळरे भोपळ्या टुणूक टुणूक. 1 मिनिटाची वेळ आहे. चिठ्ठ्या मोठ्याने वाचा. चिठ्ठीत जे लिहिलंय ते. सर्जा राजाची जोडी. सर्जा राजाची
हाती मेरे साथी. मोठ्याने. हत्ती. हत्ती. 10. विना 9. पेट्रोलची दुचाकी. 8. वरती. हा. 6. सायकल कुठे बघा. 5. सायकल. 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 4. सायकल. 3. सायकल मागे. 2. 1. वेळ. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. आणि ह्या चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि वहिनी तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. नमस्कार. काय आहे? आरोप? बापरे, टेन्शन आलंय मला. पहिला आरोप आहे, लवकर उठत नाही. मान्य आहे? हो की नाही? नाही. हो की नाही? नाही उठत. म्हणजे हो. म्हणजे हो. आरोप मान्य आहे. राग पटकन येतो. हो. मान्य. आपण बोललो की पटकन उलट बोलता. हा. मान्य. बरोबर. त्यांनीच लिहिलं वाटतं. त्यांनी नाही लिहिले तर उगाच. मिस्टरांना समजून घेत नाही. असं काही नाहीये. नाहीये. पटकन समजून नाही घेत. काही गोष्ट समजण्यासाठी खूप वेळ खूप घेते. प्रत्येक गोष्ट मनात राहत नाही, मैत्रिणीला सांगता. हो. स्वतःहून ओळख देता तुम्ही रस्त्यात वगैरे कोणाला. या जो कोण आहेत त्यांना मी नावं नाही सांगणार कोणाची, मुद्दाम. खरेदी करताना खूप विचार करता. हो. मीटिंग मध्ये बोलत नाहीत, नंतर फटाफटा बोलता पाठ. सांगा या आरोपांबद्दल. असं नाहीये मी की डेअरिंग करत नाही. म्हणजे जे मला वाटतं की हा हे चांगलं आहे, आता ह्याच्यात केलं पाहिजे डेअरिंग, तर करते. एखाद्या गोष्टीवर पटकन बोलता ते. हा, चुकीची असेल तर पटकन बोलते. बरं, एक जण बोलला की लगेच समोरच्याला उत्तर देता. नाही पटली ती गोष्ट की चुकीची वाटते हा माझ्याबद्दल, तर अशी कुठली गोष्ट आहे जी पटते तुम्हाला? प्रत्येक गोष्टीवर पुढे बोलायचंच असतं. म्हटलं अशी कुठली गोष्ट आहे की ज्या गोष्टीवरती तुम्ही बोलत नाही? अशी कुठलीच नाही. बरं वहिनी, आजपासून एक बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करा? लवकर उठेल. लवकर उठणार म्हणजे किती वाजता? 11. तसं मी लवकरच उठते, 6:30ला उठते. किती? 10:30? 6:30. 10:30ला उठते मी. उद्यापासून 10:15ला उठेन. मिस्टरांनी स्वभावात काय बदल करावा असं वाटतं? ते पटकन बोलतच नाही. म्हणजे त्यांना एखादी गोष्ट बोलायची असली की ते शांत बसतात, सांगत नाही. का हो? मी फार पहिला विचार करतो त्या गोष्टीवरती, त्यामुळे मी चर्चा करत नाही जास्त. विचार करत बसता आणि वेळ जातो त्याच्यात. हो ना? वेळ जातो असं नाही, पण विचार केलेला चांगला असतं म्हणून विचार करतो. इकडे विचार नाही, इकडे डायरेक्ट तोफ, धडधड धडधड. है ना? बरं वहिनी, आता चित्र काढायची. हं, काढणार? हो. या. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. हे घ्या, अभिनंदन. सोप्पं चित्र आहे. हं. काढा, वेळ सुरू झाली. इतके गोड हसलेत ना ते. दहा, 9, 8. हे झुरळ बांगरवाडीत असतं का हुडकोत असतं सांगा मला? काय वहिनी, असं झुरळ असतं? पण ओळखलं ते महत्वाचं हा? आहे. ओळखलं महत्वाचं आहे. घ्या, अभिनंदन. वहिनीनं बक्षीस मिळवून दिलं तुम्ही. घ्या या. आता तिसरं चित्र तुम्ही काढा. या. भाकरी.
अशी असते. अभिनंदन वहिनी, हे बक्षीस मिळालं तुम्हाला. नमस्कार. बरं, आता पुढे बाबा आहेत ना, द्या. सांगा, सुनेबद्दल सांगा. छान आहे, एका चांगली आहे, वाक्यात. व्यवस्थित आहे. हो. आपण मी तिची आजी आहे. आजी. हा. माझी नात बी चांगली आहे, नात जावई बी चांगले आहेत. त्यांना नावं ठेवायसारखं काहीच नाही मार्ग. बरं केलं, बाकीच्यांना वेळ जात नव्हता म्हणून. मी तिची आजी आहे. आजी. हा, माझी नात आहे आणि जावई आमची नात जावई सगळे उत्तम आहेत, काही तक्रार नाही, काही नाही. काय. बरं, पाटील. तिने आतापर्यंत धीरांना चांगली साथ दिली, इथून पुढे तिने अशीच साथ द्यावं आणि सासऱ्यांची पण काळजी घ्यावं, एवढंच. हो. तुम्ही कुठे असता? भांगरवाडीत. नमस्कार तुम्हाला. मी 14 वर्षे तुम्हाला टीव्हीवरती बघत होते, पण आज माझ्या भाचीमुळे मी तुम्हाला परतंद बघते. तुम्हाला नमस्कार. माझ्या भाचीमुळे, जावयामुळे सांगायचं म्हणलं तक्रार तर त्यांची काहीच नाही, खूप चांगले आहेत दोघं जण. हो का? हो. बरं. कुठला बदल करायला? काही नकोय. मुलगी पण चांगली आहे आणि जावई पण चांगले. आई आहे का? हा. अरे वा वा वा. पण मुलगी चिडते म्हणतात, रागावते म्हणतात, उठतच नाही सकाळी. हे थोडीशी चिडकी आहे, होय ना? तसे जावई नाही, जावई शांत आहे. मुलीपेक्षा जावई चांगले आहेत? चांगले. बरं, अजून कोणी? ती आमची मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण म्हणून खूप चांगली आहे. तिला समजून घेणारे खूप कमी आहेत, त्यामुळे ती आमच्याशी सगळं शेअर करते. हो का? आमची खूप बेस्ट फ्रेंड आहे. काय सांग? कोण नसेल तर विचार. तिसरी कुठे गेली? आम्ही तिघींचं म्हणजे कुठेही जातो तर आम्ही तिघी, ही अजून एक आमची मैत्रीण आहे. आम्ही तिघी जणी प्रत्येक वेळेस बरोबरच असतो. घरात नसतं, बाहेर जातो. नाही, घरी पण असतो, बाहेर पण असतो. हा? घरी पण असतो, बाहेर पण असतो. बाहेर पण असतं. अजून कोण? हर्षदाचा स्वभाव अतिशय सुंदर आहे आणि तिच्यामध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहेत. डान्स वगैरे पण छान करते. हो का? आणि स्वभाव पण छान आहे, दोघांचाही छान आहे स्वभाव. कुठे साधारणतः नाचाचं कुठे असते? इथंच असतं, काकूच करतात. म्हणजे इथे तुमची काही पूजा किंवा असं काही सांस्कृतिक? सांस्कृतिक भवन आहे इथं, दांडिया वगैरेला कार्यक्रम. दांडिया खेळता? हो. तुम्ही पण खेळता का? नाही, ते नाही खेळत. नाही खेळत. वहिनी, आज मिस कोणाला करताय? माझ्या सासूबाईंना, म्हणजे त्यात जर असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता. आणि आमचे दादा नाही आलेत, मोठे दादा, ज्यांनी आमच्या लग्नासाठी खूप, म्हणजे आम्हाला दोघांना खूप त्यांनी हे केलेलं आहे, सपोर्ट. म्हणजे तुमचे मोठे भाऊ? हो. ते कुठे आहेत सध्या? आता कामानिमित्त बाहेर गेलेत, म्हणजे इथेच असतात. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा तर मी सगळ्यांचीच मागल, अण्णांची पण मागल. आमच्यामुळे त्यांना खूप त्रास झालेला आहे. आणि तुम्ही? मी माझ्या वडिलांची क्षमा मानतो, कारण त्यांनी खूप ऍडजस्ट केलं आम्हाला. मला माझ्या आईची अजिबात आठवण येऊन देत नाही, त्याचं कारण फक्त तेच आहे की ते मला आज आई आणि वडील दोघेही मला तुमच्या मनातलं ओळखून यांच्या घरी सुद्धा ते जाऊन आले, यातच त्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे हे कळतं आहे. दोन्ही कुटुंब आज आनंदात आहे. म्हणजे तुमच्या सासूबाई सुद्धा जावयाचं कौतुक जास्त करतायत. त्यामुळे भविष्यात तुमची जबाबदारी खूप आहे की आई वडिलांनी तर तुमच्यासाठी केलं, आपल्याकडनं नकळत चुका होतात, पण त्या सगळ्यांनी पोटात घातल्या दोन्ही कुटुंबांनी. तेव्हा आता तुमची खरं तर जबाबदारी अशी आहे की तुमच्यामुळे कोणाची मनं दुखावणार नाही. वहिनी, असं होईल? हो किमान आजपासून? हो नक्की? हो, नक्की. काय हो? नक्की नक्की होणार. नक्की होणार. त्यामुळे या दोन्ही कुटुंबांना आनंद देणं आणि दोन्ही कुटुंबांना जोडून ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही जबाबदारी नकळत या दोघांवरती आता आलेली आहे. कारण त्यावेळेला मनं दुखावली होती, पण कालांतराने ती सगळी विसरून सगळ्यांनी आनंदाने एकत्र तुम्हाला आपलंसं केलं. आणि म्हणून तुम्हाला दोघांनाही भविष्यासाठी खूप आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. हसत राहा, आनंदात राहा, जमलं तर लवकर उठत राहा. या दोघांनाही खूप शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.